नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युमॉल आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुम्ही कोणत्याही परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर मला वाटतं की समाज कल्याण विभाग भरतीचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर या भरतीला खूप जास्त सिरियस घ्या। कदाचित तुमच्यापैकी काही जणांचा गट ब चा पूर्व परीक्षेचा स्कोर चांगला आलेला असेल, ते मुख्य परीक्षेची तयारी करत असतील। काही जणांचा कमी आलेला असेल, त्यांनी गट क पूर्व परीक्षा करायला हरकत नाही। पण अशा वातावरणामध्ये सरळ सेवा भरती हा एक असा जॅकपॉट आहे की जे तुमचं भविष्य बदलवू शकतं। आणि यामध्ये सध्याच्या ज्या काही सरळ सेवा भरती आहे त्यामध्ये समाज कल्याण भरती जी काही आहे तर ती तुम्ही प्रायोरिटी मध्ये ठेवा। का बरं? कारण जागा देखील बऱ्यापैकी चांगल्या येतात। इवन त्याचं जे काही पेमेंट आहे तर ते देखील अगदी PSI STA तोडीस तोड आहे। आणि तुम्ही ही एकच एक्झाम जी काही आहे तर ही जर क्रॅक केली तर तुमचं भविष्य बदलवू शकतं। आणि त्यामुळेच आता ही जी काही परीक्षा 4 मार्च पासून चालू होणार आहे तर दिवस फार कमी राहिलेले आहेत। अगदी आता हा महिना 28 दिवसांचा आहे आणि ह्या आगामी 7-8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये नेमकं काय करायचं, कमीत कमी वेळामध्ये या परीक्षेला नेमकं सामोरं कसं जायचं याबद्दल या आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। ह्याच्यामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा आपण एमपीएससी एज्युमॉलच्या माध्यमातून एक फ्री उपक्रम तुमच्यासाठी उपलब्ध केलेला आहे, खास समाज कल्याण विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। तुम्ही जर पाहिलं तर TCS पॅटर्न मध्ये एक मोठा बदल झालेला आहे मित्रांनो। त्यांनी आता सेक्शन करणं चालू केलेलं आहे आणि ए सेक्शन किंवा पहिला सेक्शन, दुसरा, तिसरा आणि चौथा। पहिला सेक्शन कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्यामध्ये जाता येणार नाही, दुसरा झाल्यानंतर तिसऱ्यामध्ये जाता येणार नाही, तिसऱ्यामधून तुम्हाला दुसऱ्यातही जाता येणार नाही। म्हणजे एकंदर हे सेक्शनची सवय बऱ्याच विद्यार्थ्यांना नाहीये। आपण या ठिकाणी TCS पॅटर्न नुसार, अपडेटेड पॅटर्न नुसार फुल लेंथ टेस्ट अवेलेबल केलेले आहेत आपल्या ॲपमध्ये। ॲपचं नाव आहे एज्युमॉल, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देखील अवेलेबल करून देईन। आता ही टेस्ट सिरीज का बरं सोडवा म्हणतोय? कारण एक तर प्रॉपर TCS चे आधी आलेले प्रश्न आणि त्या पॅटर्न नुसारचे प्रश्न आपण याच्यामध्ये निवडलेले आहेत। प्रॉपर 200 मार्क्सची ही टेस्ट असणार आहे आणि जेवढा काही कालावधी तुम्हाला तिथं आहे तेवढाच इथं देखील दिलेला आहे। याच्यामध्ये इंग्लिश 25 प्रश्न, मराठी 25 प्रश्न, GK चे 25 प्रश्न आणि या ठिकाणी अंकगणित बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न, 200 मार्क्स, असे एकूण 5 टेस्ट सध्या आपण उपलब्ध केलेले आहेत। लवकरच आपण सब्जेक्ट वाईज देखील ह्याच्यामध्ये टेस्ट अवेलेबल करतो। अगदी 2-3 दिवसामध्ये तुम्हाला ते उपलब्ध होऊन जातील। विशेषतः ह्या जे काही सरळ सेवा भरती येतात तर ज्या विभागाची भरती आहे त्या विभागावर देखील काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतात आणि त्या दृष्टीनं समाज कल्याण विभागाचे काही प्रश्न आपण या टेस्ट सिरीजमध्ये अवेलेबल करून देणार आहोत। आणि त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ही जी फ्री टेस्ट सिरीज आहे तर ही तुम्ही नक्की सोडवा। तुम्हाला एक प्रकारे कॉन्फिडन्स येईल, त्यासोबतच जो काही वेळ आहे तर त्या वेळेचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं याचा देखील तुम्हाला एक बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल। आता याच्यानंतर थोडंसं आपण टाइम टेबल कडे बघूया। सुरुवातीला गृहपाल अधीक्षक महिला ह्यांचे पेपर साधारणतः बघा 7 मार्च पर्यंत येतं। त्याच्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचे पेपर येतं, त्याच्यानंतर गृहपाल सर्वसाधारणचे पेपर येतं। म्हणजे अशा पद्धतीनं 19 मार्च पर्यंत हे पेपर चालणार आहेत। मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर असल्यामुळे साहजिकच तुम्हाला जेव्हा कधी हे पहिल्या काही शिफ्ट होतील तेव्हा त्या शिफ्टमध्ये नेमके कोणते क्वेश्चन्स आले होते याबद्दलचे देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नक्की उपलब्ध करून देऊ। ठीक आहे। आता याच्यानंतर थोडंसं या पॅटर्न विषयी तुम्हाला नक्कीच माहिती असेल। गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील, हे एक थोडंसं डोक्यात ठेवा। एकूण आपला जो पेपर आहे 200 मार्कांचा आहे, 100 प्रश्न असणार आहेत ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही जर पद जर सोडले तर बाकीच्यांना टायपिंगची देखील आवश्यकता नाहीये। नक्कीच तुम्ही फॉर्म भरलेला असेल असं गृहीत धरून या ठिकाणी आपण इथं बोलतोय। याच्यानंतर पद जे आहेत आणि त्यासोबतच त्यांचं वेतन जे आहे तर देखील तुम्ही इथं पाहू शकता। वेतन बऱ्यापैकी चांगलं आहे मित्रांनो। आजच्या काळामध्ये अगदी गट ब जे काही अराजपत्रित पद आहेत तर त्यांच्या तोडीस तोड हे वेतन आहे आणि त्यामुळं इथं या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक किंवा गृहपाल सर्वसाधारण, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक हे जे काही पद आहेत तर हे खूप सुंदर असे पद आहेत। याच्यानंतर पुढचं जे काही आहे तर आपल्याला जे काही 4 सेक्शन आहेत तर या 4 सेक्शनमध्ये कशावर भर द्यायचा आहे हे देखील समजलं पाहिजे। कारण TCS मध्ये विशेषतः GK मध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांची अडचण येते। म्हणजे अगदी MPSCच्या परीक्षांना पहिल्या पेपरमध्ये जेवढा काही सिलेबस आहे तो सगळा सिलेबस यांनी या एका सेक्शनमध्ये कव्हर केलेला आहे।
आणि कोणत्याही त्या ठिकाणी कन्सेप्टवरचे किंवा कोणत्याही सब्जेक्टचे प्रश्न यांनी विचारू शकतात। याच्यामध्ये अगदी हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये एन्शियंट, मेडिव्हल आणि मॉडर्न सगळे हिस्ट्री येतं। त्याच्यानंतर जॉग्राफीचे देखील तसंच आहे, पॉलिटिक्सचे देखील प्रश्न तसेच विचारतात, इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत, एन्व्हायरमेंटचे, सायन्स टेकचे सगळे काही प्रश्न आहेत। पण तरी देखील तुम्ही TCS पॅटर्नचे प्रश्न जर बारकाईने जर पाहिले ना तर वारंवार त्यांनी काही सेक्शनवर प्रश्न विचारलेले दिसतात आणि नेमकं हीच गोष्ट आपल्यासाठी फायद्याची आहे। आपण जर आयडेंटिफाय केलं की कशावरही वारंवार प्रश्न विचारतायत तर बिलकुल घाबरून जायची गरज नाही। तुम्ही एवढा मोठा सिलेबस असून देखील या GKच्या पोर्शनमध्ये चांगला स्कोर काढू शकतात। तुम्ही जर सिलेबसला पाहून जर म्हटलात की बाबा हा आपण स्किपच करूया तर चालणार नाही, कारण फायनल जे सिलेक्शन होणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचा एक एक मार्क जो आहे तर तो खूप जास्त मॅटर करणार आहे, महत्त्वाचा ठरणार आहे। आता या ठिकाणी समाज कल्याण विभागाविषयीचे काही प्रश्न तुम्हाला अवश्य पाहायचेत, कारण परीक्षा त्याच विभागाची आहे। त्याच्यानंतर प्राचीन आदी मध्ययुगीन काळातले जे काही प्रश्न असणार आहेत ना ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मुघलांचा काळ आहे किंवा त्याच्या आधी तुगलक किंवा खिलजी हे जे काही येतात ना त्याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेले येतात। त्या घराण्यांचे संस्थापक, त्याच्यातले प्रसिद्ध राजे आणि त्यासोबतच काही प्रमुख युद्ध, सगळे प्रमुख युद्ध जर काढले ना हार्डली 40 ते 50 युद्ध होतील बघा। ठीक आहे, चौसाचं युद्ध, तराईचं युद्ध, पानिपतचे 3 युद्ध, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामधले जे काही युद्ध झालेले आहेत तर हे जर तुम्ही काढले तर एक 40 ते 50 युद्ध जर तुम्ही व्यवस्थित त्यांचे इयर आणि ते कोणाकोणामध्ये लढले गेले होते हे जर केलं तरी देखील पुरेसं आहे। त्याच्यानंतर क्रांतिकारी चळवळी, विशेषतः जे काही क्रांतिकारी संघटना येतात महाराष्ट्रामधल्या आणि देशामधल्या यावर प्रश्न विचारले येतं। त्यातले त्यात जर बघितलं ना तर अभिनव भारत असो, अनुशीलन समिती ह्याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळेस आलेले येतं, तर ते तेवढ्या कव्हर करा। आणि त्या क्रांतिकारी चळवळीमध्ये संघटनेमध्ये कोण कोण होतं महत्त्वाचे क्रांतिकारक आणि त्यांनी महत्त्वाच्या ज्या काही घटना किंवा अटॅक केलेले आहेत ब्रिटिशांवर तर ते देखील लक्षात ठेवा। त्यानंतर गांधी युगावर देखील बरेचसे प्रश्न येतं, फार जास्त डीप नाही आहेत। अगदी गांधीजींनी पहिलं जे काही आंदोलन किंवा सत्याग्रह केलेला आहे तर ते कधी केलेलं आहे असेही प्रश्न आलेले येतं, किंवा असहकार चळवळ असो किंवा नंतरचं चलेजाव आंदोलन याच्यावर देखील प्रश्न आलेले आहेत, तेवढे करून घ्यायचे। समाजसुधारक जेव्हा आपण पाहतो तेव्हा महाराष्ट्रातले समाजसुधारकांवर बरेचसे प्रश्न आहेत, विशेषतः त्यांनी स्थापन केलेले किंवा चालवलेले वृत्तपत्र, त्यांनी स्थापन केलेल्या संघटना किंवा संस्था, विशेषतः परमहंस मंडळी वगैरेवर प्रश्न बऱ्याच वेळेस आलेले आहेत। त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉयवर देखील रेअरली प्रश्न आलेले आहेत। चर्चेत असलेले व्यक्ती, आता खरं तर हा करंटचा पोर्शन आहे, ह्याच्यामध्ये मुख्यत्वे यांना मिळालेले पुरस्कार वगैरे जे काही येतं तर हे थोडंसं पाहणं अपेक्षित आहे। त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक, आता हे देखील खरं तर त्या ठिकाणी करंट पॉईंट ऑफ व्ह्यू पाहणं अपेक्षित आहे। मागच्या एका वर्षातले सगळे पुस्तकं, त्यांचे लेखक जे आहेत, विशेषतः प्रसिद्ध किंवा त्यांना काही पुरस्कार भेटलेले आहेत अशी पुस्तकं तुम्ही कव्हर करणं अपेक्षित आहे। हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी हे 3 पॉईंट। मित्रांनो, ह्यांनी राज्यांच्या राजधान्या विचारलेल्या आहेत, त्यासोबतच त्या राज्यांमधले महत्त्वाचे सण, डायरेक्ट एखादा सण त्यांनी विचारतात की हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो। विशेषतः आदिवासी बांधवांकडून जे काही सण साजरे होत असतात तर त्यावर प्रश्न वारंवार विचारले येतं। नृत्यांवर देखील येतं, त्यातही पुन्हा आदिवासी बांधवांकडून जे काही विशिष्ट असे नृत्य तुम्हाला पाहायला भेटतात तर त्यावर प्रश्न विचारले येतं। GI टॅगवर प्रश्न विचारलेले आहेत। ठीक आहे, आणखी जर म्हटलं तर पर्यावरणाच्या दृष्टीनं काही प्रश्न विचारले येते की एखादं राष्ट्रीय उद्यान किंवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ही कोणत्या राज्यामध्ये आहे, किंवा त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये किंवा त्या अभयारण्यामधला कोणता प्राणी किंवा पक्षी हा प्रसिद्ध आहे, अशा अँगलनं देखील प्रश्न विचारलेले आहेत। चालू घडामोडीचं जर पाहिलं तर याला काही अंतच नाहीये, तर देखील मागच्या एका वर्षातल्या चालू घडामोडी तुम्ही कव्हर करणं अपेक्षित आहे। जनगणना जेव्हा काही विचारलेली आहे तर 2011च्या जनगणनेवरच आकडेवारी विचारलेली आहे, त्यामध्ये लिंग गुणोत्तरावर आहे, त्यानंतर जे काही लोकसंख्या घनता या अँगलनं प्रश्न पाहायला भेटतात। महाराष्ट्रातील जिल्हे अगदी मित्रांनो काही ह्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक जिल्हा मॅप दिलेला आहे आणि हा जिल्हा ओळखा, म्हणजे त्या जिल्ह्यावर असं मार्क केलेलं आहे आणि हा जिल्हा कोणता आहे, म्हणजे एकंदर महाराष्ट्रातला कोणता जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे, त्याला आजूबाजूला असणारे जे काही इतर जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यासोबत त्याच्या बॉर्डर येतं, किंवा महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातले कोणते जिल्हे येतं आणि त्यांना कोणत्या राज्यांचे सीमा येतात हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजेच। त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो, ह्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले आहेत। विशेषतः महाराष्ट्रातले 6ला 6 व्याघ्र प्रकल्प आणि 6 राष्ट्रीय उद्याने तोंडपाठ पाहिजे। ठीक आहे, आणि भारतामधले महत्त्वाचे
त्याच्यानंतर नदी प्रणाली जी काही आहे तर वारंवार पश्चिम वाहिनी नद्या, त्यामध्ये नर्मदा आणि तापीवर प्रश्न विचारले येतं. आणि पूर्व वाहिनी नद्या जर पाहिलं तर त्याच्यामध्ये मग अगदी गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कावेरी, तुंगभद्रा या नद्यांवर आपल्याला प्रश्न पाहायला भेटतात. या नद्यांवर जे काही डॅम आहेत तर त्यावर देखील प्रश्न आहेत. धबधब्यांवर प्रश्न आहेत. जागतिक वारसा स्थळे हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. युनेस्को या संस्थेविषयी तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, ज्याचे त्या ठिकाणी मुख्यालय पॅरिसला आपल्याला पाहायला भेटतं. 3 प्रकारचे वारसा स्थळे यांनी डिक्लेअर करत असतात. त्याच्यामध्ये नैसर्गिक, सांस्कृतिक आणि मिश्र. भारतामध्ये एकूण 43 आहेत. 43ला 43 निदान नावं तरी माहिती असणं अपेक्षित आहे. ते कोणत्या कॅटेगरीमध्ये ही माहिती पाहिजे. ठीक आहे. महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं एकमेव मिश्र वारसा स्थळ जे आहे त्याबद्दल माहिती पाहिजे. महाराष्ट्रात किती जागतिक वारसा स्थळ आहेत हेही माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणजे खरं तर या ठिकाणी तुम्हाला सिलेबस जरी खूप मोठा वाटत असला तरी काही स्पेसिफिक पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. पर्वत शिखरे वारंवार प्रश्न विचारले येतं. याच्यामध्ये भारतातल्या महत्त्वाच्या सगळ्या पर्वतरांगातले सगळ्यात उंच शिखर तोंडपाठ पाहिजे. विंध्यमधलं कोणतं सगळ्यात उंच आहे, अरवलीमधलं कोणतं आहे, सातपुड्यामधलं कोणतं, सह्याद्रीमधलं कोणतं, पश्चिम घाटातलं, हिमालयातलं, पूर्वांचलमधलं, पूर्व घाटातलं सगळं काही पाठ करून ठेवा. त्यानंतर थंड हवेची ठिकाणे विचारलेलं आहे, विशेषतः स्पेसिफिक थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये. त्यानंतर लेण्यांवर देखील प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या लेण्या तोंडपाठ ठेवा. त्यासोबतच गरम पाण्याचे झरे याच्यावर देखील त्यांचा एक भर असतो. पॉलिटीच्या बाबतीत जर म्हटलं तर पॉलिटीमध्ये त्यांचे काही स्पेसिफिक असे फेवरेट टॉपिक आहेत बघा. त्याच्यामध्ये राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा ह्याच्या पलीकडे शक्यतो त्यांनी गेलेले नाहीत. त्यानंतर पंचायत राजमध्ये काही स्पेसिफिक घटकांवर प्रश्न आलेले आहेत. विशेषतः महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्यावर प्रश्न पाहायला भेटतात. तर हे झालं जीकेचं. त्यानंतर बघूया मराठी व्याकरणाचं. इथं देखील तसंच आहे. आता मराठी व्याकरण पाहत असताना एकतर उतारा येतो. उतार्यावर साधारणतः 3 प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर शब्दसंग्रहावर सगळ्यात जास्त भर द्यायचा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, अनेक शब्दांबद्दल एक शब्द तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे. विशेषतः तुम्हाला पुस्तकांमध्ये जर पाहिलं तर भरपूर शब्द दिसतील. म्हणजे अगदी हजार समानार्थी, 1000 विरुद्धार्थी सगळं पाठ करायची गरज नाहीये. काही शब्द एकदमच सोपे असतात, त्याला बाजूला करा. प्रत्येक वेळेस रिव्हिजनच्या वेळेस हे सोपे तुम्हाला रिवाइज करण्याची गरज नाहीये. जे थोडेसे तुम्हाला हटके वाटतात, वेगळे वाटतात, कन्फ्यूज करणारे वाटतात, त्याची एक वाटलं तर एक वेगळी यादी बनवा. त्यावरच त्या ठिकाणी पुन्हा भर द्या. कळलं का? कारण ऐन परीक्षेमध्ये कन्फ्यूज करणारे जे काही हे शब्दसंग्रह आहेत ना, तर हे व्यवस्थित रिवाइज केले तरच तुम्हाला फायदा होईल. नाहीतर नेहमीप्रमाणे परीक्षेमध्ये गोंधळ उडतो. आता इथं लिंग, वचन, विभक्ती ह्याच्यावर प्रश्न विचारलेले दिसतात. काळावर देखील प्रश्न विचारले तर फार जास्त डीप नाहीये. ठीक आहे. जे काही महत्त्वाचे काळ आहेत विशेषतः रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्य काळ ह्याच्यावरचे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात. समासावरचेही प्रश्न आलेले आहेत. समास, सामासिक शब्द दिलेला असतो आणि त्याचा समास ओळखा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रयोग, संधी, वाक्यांचे प्रकार. आता वाक्यांचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. खरं तर संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, उद्गारवाचक किंवा प्रश्नार्थक वाक्य अशा पद्धतीनं हे सगळे जे काही प्रकार आहेत वाक्यांचे करून टाका व्यवस्थित. शब्दांच्या जाती, विकारी, अविकारी, त्याच्यामध्ये मग ज्या काही 8 शब्दांच्या जाती येतात, फार डीपमध्ये गेलेले नाहीयेत तरी देखील तुमची त्याच्यावर कमांड चांगली असणं अपेक्षित आहे. जर तुम्ही समजा गट ब ची, गट क ची तयारी करत असाल तर तुम्हाला इथं अडचण येणार नाहीये. हा एक असा घटक आहे ज्यावर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता मित्रांनो. ठीक आहे. आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. समानार्थी विरुद्धार्थी बद्दल आपण पाहिलेलं आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी सगळं करून टाका. अलंकारिक शब्द उतार्यावर. आता उतार्याच्या बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी. तुमची स्पीड चांगली पाहिजे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कळलं का? कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्युरसी. म्हणजे ॲक्युरसी आणि कॉन्सन्ट्रेशनच्या नादामध्ये जर तुम्ही 20 मिनिट उतार्यावर घालत असाल तर जमणार नाही. स्पीड पाहिजेच. कळलं का? म्हणजे 3 गोष्टींचं जर त्या ठिकाणी व्यवस्थित जमलं जुगाड तर या ठिकाणी उतार्यावर हमखास तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतात. अलंकार जे काही आहेत तर स्पेसिफिक काही घटकांवर, काही प्रकारच्या अलंकारावरच प्रश्न आहेत. सगळे अलंकार काय करत बसायची गरज नाहीये. आणि शुद्ध अशुद्ध शब्द विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त अवघड वाटणारा हा भाग. मोरावळंबेंचं पुस्तक जे काही आहे तर त्याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्द डायरेक्ट रट्टा मारा, त्याला पर्याय
नाहीये. त्याबद्दलचे जे काही नियम आहेत शक्य असेल तर ते करून घ्या. पण शुद्ध अशुद्ध शब्दांमध्ये काही स्पेसिफिक शब्द जे आहेत तर ते वारंवार विचारले येतं. उदाहरणार्थ समजा आशीर्वाद शब्द, ठीक आहे, आशीर्वाद. आता हा शब्द एवढा प्रसिद्ध आहे, तुम्हाला कितीतरी एक्झाममध्ये हा शब्द शुद्ध अशुद्ध मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जर ह्याची यादी काढली ना तर एक 40 ते 50 शब्द निघतील बघा. इथं ही सगळी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर पुढचा जो काही घटक आहे ना तर तो आहे इंग्लिश. तो कोणता आहे बरं, तर इंग्लिश. इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, टाइप ऑफ सेंटेन्स, वाक्यांचे प्रकार खरं तर आपण मराठीमध्येही पाहिलेलं आहे. फाइंड द इरर हा त्यांचा आवडता घटक आहे. फाइंड द इरर, त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा. पॅराजंबलवर काही क्वेश्चन आहेत बघा. त्यानंतर चेंज दी व्हॉइसवर क्वेश्चन आहेत. प्रिपोजिशन, आर्टिकल्स, डायरेक्ट, इनडायरेक्ट. आपण इंग्लिशसाठी सेपरेट डेडिकेटेड सेशन घेणार आहोत. पूजा मॅडम जे आहेत तर त्या इंग्लिश तुमचं व्यवस्थित पद्धतीनं कव्हर करतील, त्याची काळजी करू नका. इंग्लिशचे काही आणखी इतर जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन, हे सगळं व्होकॅबमध्ये येतं. मिसस्पेल्ड म्हणजे एकंदर 4 शब्द दिले जातात आणि तुम्हाला कोणत्या शब्दाची स्पेलिंग जी आहे तर ती करेक्ट आहे किंवा कोणत्या शब्दाची स्पेलिंग ही रॉंग आहे हे तुम्हाला ओळखायला सांगू शकतात. प्रोवर्ब्स, फ्रेजेस, ठीक आहे, फ्रेजेसचे आपण बरेचसे सेशन्स जे काही आहेत तर ते यूट्यूबवर देखील अवेलेबल केलेले आहेत. सिनोनिम, अँटोनिमचे देखील सेशन्स यूट्यूबवर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. ठीक आहे, ते पाहून घ्या. कॉम्प्रिहेन्शन जे काही आहे तर याच्यामध्ये तुम्हाला उतारा जो आहे तर तो दिला जाईल. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता हे जे काही आहे तर त्यांनी स्पेशल असं सांगितलेलं नाही आहे सिलेबस खरं तर. पण ह्याच्यामध्ये वारंवार ज्या घटकावर प्रश्न विचारले तर त्यामध्ये संख्यामाला, अक्षरमाला, बैठक व्यवस्था, एका टेबलाच्या भोवती एवढे लोक बसलेले आहेत, बाहेरच्या दिशेनं तोंड आहे, आतल्या दिशेनं तोंड आहे, ह्याच्या बाजूला हे आहे, अशा पद्धतीनं प्रश्न तुम्ही नक्कीच पाहिले असतील. ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. हा एक असा घटक आहे, तुम्ही कितीही हुशार असाल तरी देखील तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही तर ऐन टाइमला ह्याचे प्रश्न तुम्हाला येतील, पण वेळ मात्र तुमचा जास्त जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर वेळ. तुम्ही कमीत कमी वेळामध्ये अचूक प्रश्न सोडवत असाल तरच तुम्ही इथं विजेते ठरता. तर्क, रांगेतील क्रम, कालमापन, कॅलेंडर, त्यानंतर घड्याळ, नातेसंबंध, दिशा आणि ज्ञान, ठीक आहे, सांकेतिक भाषा, आकृत्यांवरील प्रश्न, हे घटक व्यवस्थित पद्धतीनं जर तुम्ही केले तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या घटकाला देखील अडचण येणार नाही. बाकी गणित बुद्धिमत्तेमध्ये हे देखील जे काही प्रश्न आहेत हे किंवा घटक आहेत तर हे देखील व्यवस्थित पद्धतीनं करा. विशेषतः विद्यार्थ्यांना काळ, काम, वेगावर थोडीशी अडचण येते तर अभिजित सर हे सगळे घटक व्यवस्थित पद्धतीनं करतील. यासाठी आणखी आपण यूट्यूबच्या माध्यमातून एक उपक्रम इथं घेणार आहोत. तो म्हणजे उद्यापासून आपण सुरुवातीला सेक्शन वाईज लाईव्ह सेशन्स घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मॅरेथॉन सेशन. ठीक आहे, म्हणजे साधारणतः एक 6 ते 7 सेशन्स लाईव्ह आपले होणार आहेत. काही सब्जेक्ट वाईज किंवा सेक्शन वाईज होणार आहेत आणि नंतर कंबाईन म्हणजे सगळ्या फॅकल्टी एकाच मॅरेथॉन लेक्चरच्या माध्यमातून PYQ आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे काही आहेत जे TCS पॅटर्ननुसार आहेत तर ते इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर ह्या सगळ्यांचा तुम्ही लाभ घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हा जो काही उपक्रम मी आधी सांगितला तो म्हणजे टेस्ट सिरीजचा. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये बाय फॉर फ्री हा ऑप्शन आहे टेस्ट सिरीजमध्ये. तर तिथं जाऊन समाज कल्याण विभागाची जी टेस्ट सिरीज आहे तर ती नक्की सोडवा. ज्या काही अडचणी येतात, ज्या काही शंका येतात तर त्या बिनधास्त पद्धतीनं तुम्ही आम्हाला विचारू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर तिथं दिलेला आहे. ओके, तर मित्रांनो उद्यापासून तयार राहा आपल्या लाईव्ह सेशन्सला मॅरेथॉन लेक्चर्ससाठी. ओके, थांबूया इथं. धन्यवाद.